19 वर्षांची आरुषी थरथरत्या पायांनी खोलीत आली होती आणि मागून दरवाजा लॉक केला. समोरच्या पलंगावर 28 वर्षांचा यशवंत ठाकूर सिगारेट ओढत बसला होता. त्याचे डोळे लाल झालेले होते आणि तो जखमी शेरासारखा भासत होता. टेबलावर घटस्फोटाची नोटीस पडली होती, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात यशवंतची बदनामी झाली होती की तो नामर्द आहे. आपल्या नव्या कोवळ्या वयाच्या पत्नीला समाधान देऊ शकला नाही. त्याच्यात पुरुषार्थच नाही. यशवंत हळूच उठतो, सिगारेट ॲशट्रेमध्ये चिरडतो आणि आरुषीकडे पुढे सरकतो. तर मॅडमला वाटतं की मी नामर्द आहे. तो आरुषीचा हात पकडून तिला भिंतीला दाबतो आणि आरुषीचे सिसके थांबतात. आज मी दाखवून देईन पुरुषार्थ काय असतो आणि पलंगावर पत्नीला कसं सुख दिलं जातं की तिच्या जिभेवर हा शब्द पुन्हा कधीही येणार नाही. असं म्हणत त्याने आपल्या शर्टची बटणं उघडली होती. हवेलीच्या उंच तटांवर आदळणाऱ्या वादळी वाऱ्यांचा आवाज त्या खोलीतील पसरलेल्या शांततेला फोडू शकत नव्हता. आत लावलेले प्राचीन घड्याळ बॉम्बच्या टाईमसारखं टिकटिक करत होतं आणि पलंगासमोर ठेवलेल्या राजेशाही सोफ्यावर तो बसला होता. पाऊस आणि त्या परिसरातील काळ्या पांढऱ्याचा मालक यशवंत ठाकूर उजव्या हाताच्या 2 बोटात जळती सिगारेट धरून बसला होता, ज्याचा धूर वळण घेत वर जात होता आणि त्याचे लाल अंगाऱ्यासारखे डोळे समोर उभ्या असलेल्या त्या अस्तित्वावर खिळले होते, जे दरवाजाला टेकून उभं असलेल्या बिनमजनूसारखं थरथरत होतं. आरुषीचा श्वास अडखळला होता. तिने मोठ्या कष्टाने धैर्य गोळा करून दरवाजा मागून लॉक केला. क्लिकचा आवाज त्या सन्नाट्यात गोळीप्रमाणे घुमला. यशवंतने हळूच मान वर केली. चेहऱ्यावर गडद गंभीरता आणि जबड्यात तीव्र ताण होता. टेबलावर पडलेला तो पिवळा कागद गेल्या 3 तासात यशवंत ठाकूरची इज्जत, अहंकार आणि पुरुषार्थ चिरडून टाकत होता. ती घटस्फोटाची नोटीस होती, ज्यावर जळालेल्या अक्षरात लिहिलं होतं की आरुषी आपल्या पतीच्या शारीरिक कमतरतेमुळे त्याच्यापासून वेगळी होऊ इच्छिते. यशवंतने सिगारेट इतक्या निर्दयीपणे ॲशट्रेमध्ये चिरडली की ती तुटून विखुरली. तो सावकाश आपल्या जागेवरून उठला. त्याचं 6 फूट 2 इंचाचं बलदंड शरीर आरुषीकडे सरकताच त्या नाजूक आरुषीला वाटलं की जणू छतच तिच्यावर कोसळलं. तर मॅडमला वाटतं की मी नामर्द आहे. त्याचा आवाज इतका थंड आणि शांत होता की आरुषीच्या मणक्यात शहारा पळाला. ती मागे सरकू पाहत होती, पण मागे बंद दरवाजा होता. यशवंताने एका झटक्यात तिचा हात पकडून तिला भिंतीला दाबलं. आरुषीच्या तोंडून हलकीशी किंकाळी निघाली. तू भर पंचायत समोर, माझ्या कुटुंबासमोर, माझ्या शत्रूंसमोर माझ्या पुरुषार्थाला आव्हान दिलंस. आरुषी, तू माझ्या शांततेला माझी कमजोरी समजलीस. मी तुझ्याशी भलं करायचा प्रयत्न केला. तुझं कमी वय, तुझी नाजूकता लक्षात घेऊन मी तुझ्याशी अंतर ठेवलं आणि तू याचाच फायदा घेतलास. मला बदनाम करून ठेवलंस. तो तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ होता की आरुषीला त्याचा उष्ण श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता, ज्यात तंबाखूचा दर्प भरलेला होता. मी आरुषीच्या घशातून आवाज निघतच नव्हता. तिचे अश्रू वेगाने वाहत होते. आज मी तुला दाखवून देईन की यशवंत ठाकूर काय आहे. आज या खोलीतून फक्त 2च गोष्टी बाहेर जातील, किंवा तर तुझं प्रेत किंवा तुझी ही गैरसमजूत. यशवंतचा सूर राक्षसी होता. त्याने आरुषीचा दुपट्टा मुठीत घट्ट पकडला होता. आरुषीने डोळे मिटले आणि मग वेळेचं चाक उलटं फिरू लागलं, कारण ही नफरत आणि हा उन्माद एका क्षणात निर्माण झालेला नव्हता, तर त्याची पायाभरणी तेव्हाच झाली होती, जेव्हा आरुषीने शुद्धीवर येणं सुरू केलं होतं आणि यशवंत तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला होता. 6 महिन्यांपूर्वी ठाकूर हवेलीचा स्वतःचा एक कायदा होता आणि त्या कायद्याचं नाव होतं यशवंत ठाकूर. ही हवेली अनेक कॅनलमध्ये पसरलेली होती आणि जिथे ठाकूर कुटुंबाच्या अनेक पिढ्या राहत होत्या. सर्वात मोठे दादा ठाकूर होते, पण व्यावहारिक सत्ता यशवंतच्याच हातात होती. तो हवेलीचा असा शेर होता की ज्याच्या गर्जनेने स्वयंपाकघरात काम करणाऱ्या नोकरानेच नव्हे, तर घरच्या मालकीनी सुद्धा थरथर कापायच्या. आरुषी या हवेलीच्या एका कोपऱ्यात राहणारी एक अनाथ मुलगी होती. यशवंतच्या धाकट्या काकांची साली,
जी लहानपणीच आईवडिलांच्या छायेला मुकली होती. यशवंताचे काका आणि काकू तिला ओझं समजत आणि हवेलीच्या राजकारणात तिची अवस्था नोकराणीसारखीच होती. ती कॉलेजमधून परत येई आणि थेट स्वयंपाकघरात शिरे. तिच्या आयुष्यात फक्त दोनच रंग होते, एक पुस्तकांचा आणि दुसरा यशवंत ठाकूरच्या भीतीचा. यशवंत तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होता आणि आरुषीसाठी तो एखाद्या दैवी राक्षसासारखाच होता. जरी यशवंतने कधी तिच्यावर हात उचलला नव्हता, तरी त्याची एकच रोखून पाहण्याची नजर आरुषीचं रक्त गोठवायला पुरेशी होती. आरुषीला तो दिवस आठवत होता, जेव्हा हवेलीमध्ये प्रचंड उष्णतेची दुपार होती आणि ती लपून बसून लायब्ररीत कादंबरी वाचत होती. घरकाम सोडून वेळ वाया घालवते असं तिच्याबद्दल मानलं जायचं. अचानक लायब्ररीचं जड दार उघडलं आणि यशवंत आत आला. त्याच्या हातात काही फाईल्स होत्या. आरुषीने घाबरून पुस्तक लपवण्याचा प्रयत्न केला, पण यशवंताच्या गरुड दृष्टीपासून काहीच लपू शकलं नाही. तो थेट तिच्या टेबलाजवळ आला. आरुषीचं हृदय घशात आलं. काय वाचतेस? असा यशवंताचा गंभीर आवाज घुमला. आरुषीने भीत भीत पुस्तक टेबलावर ठेवलं. ती एक रोमॅन्टिक कादंबरी होती. यशवंताने पुस्तक उचललं, शीर्षक पाहिलं आणि मग आरुषीच्या भयभीत चेहऱ्याकडे पाहिलं, जिथे कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. आरुषीला वाटलं, आता ओरड बसणार किंवा पुस्तक फाडलं जाणार, पण यशवंताने ते पुस्तक परत तिच्यासमोर ठेवलं. अभ्यासाची पुस्तकही एवढंच लक्ष देऊन वाचतेस की फक्त प्रेमकथाच? असं तो म्हणाला आणि त्याच्या आवाजात उपहासाऐवजी एक वेगळीच सौम्यता होती, जी बहुधा फक्त आरुषीसाठीच होती. हो भाऊ, तीही वाचते, असं आरुषी पुटपुटली. यशवंताचा चेहरा कठोर झाला. मी तुला किती वेळा सांगितलंय, मला भाऊ म्हणू नकोस, तो कडक आवाजात म्हणाला. तुझ्या जिभेवर माझं नाव का येत नाही? आरुषीला कळत नव्हतं की ती यशवंताला नावाने कसं हाक मारावी. ती तर त्याच्या सावलीलाही घाबरायची. सॉरी असं म्हणत तिने मान खाली घातली. यशवंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिशातून काही पैसे काढून टेबलावर ठेवले. पुढच्या आठवड्यात तुझा निकाल आहे. जर फर्स्ट रिव्हिजन आली नाही तर ही पुस्तकं बंद करीन. आणि हो, छोटी काकू तुला भांडी घासायला बोलवत आहे, पण मी त्यांना सांगितलंय की आरुषी अभ्यास करत आहे, आत्ता खाली जाण्याची गरज नाही. असं म्हणून तो वळला आणि आपल्या खास रुबाबदार चालीने बाहेर गेला. आरुषी आश्चर्याने त्याला जाताना पाहत राहिली. हा यशवंत ठाकूरचा विरोधाभास होता. तो सगळ्यांसमोर कठोर हुकुमशहा होता, पण आरुषीसाठी तो शांत संरक्षक होता, जो तिला हवेलीच्या कडक उन्हापासून वाचवत होता. पण ती नादान मुलगी या शांत संरक्षणालाच देव मानत होती आणि हीच तिची सर्वात मोठी चूक होती. मग तो दिवस आला जेव्हा लंडनहून नेहा परतली आणि हवेलीचं वातावरण बदलून गेलं. नेहा यशवंत ठाकूरच्या आत्याची नणंद होती. त्यांना अपत्य नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या लहान नंदेलाच मुलीसारखं वाढवलं होतं. त्यांच्या लग्नाच्या वेळी नेहा फक्त 5 वर्षांची होती आणि आत्याच्या पतीनेही फक्त नेहामुळे दुसरं लग्न केलं नव्हतं. त्यांना वाटायचं की नेहा त्यांच्यासाठी लकी आहे, नाहीतर पतीने दुसरी बायको आणून त्यांच्या डोक्यावर सवत बसवली असती. मागील 5 वर्षांपासून नेहा लंडनमध्ये फॅशन डिझायनिंग करत होती. ती हवेलीच्या पारंपरिक वातावरणात एखाद्या स्फोटासारखी दाखल झाली होती. जीन्स आणि टॉप, सोनेरी रंगात रंगवलेले केस आणि मेकअपच्या थराखाली लपलेली नेहा अतिशय सुंदर दिसत होती, पण तिचं सौंदर्य कृत्रिम होतं. येताच ती सगळ्यांच्या नजरेनं केंद्र बनली, पण तिची नजर मात्र फक्त यशवंतलाच शोधत होती. लहानपणापासूनच ती यशवंतच्या प्रेमात होती आणि आता लंडनहून परतण्यामागचा एकमेव हेतू यशवंताशी लग्न करणं हाच होता. रात्रीच्या जेवणासाठी संपूर्ण टेबल सजवण्यात आलं होतं आणि सगळे उपस्थित होते. नेहा मुद्दाम यशवंताच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. यशवंत, तू तर खूपच बदललास, किती हँडसम झालास, अगदी ग्रीक गॉडसारखा दिसतोस, असं म्हणत तिने बिनधास्तपणे यशवंताच्या हातावर हात ठेवला. सगळ्यांना पोळ्या वाढण्यात गुंतलेली आरुषी
हे दृश्य पाहून थबकली. यशवंतने नाराजीने आपला हात असा झटकला जणू काही घाण लागली होती. नेहा, ही हवेली आहे, लंडनचा नाईट क्लब नाही. इथे सुसंस्कृतपणे बोललं जातं आणि पुरुषांच्या अंगावर हात ठेवला जात नाही. यशवंतचा आवाज इतका सपाट आणि धारदार होता की संपूर्ण टेबलवर शांतता पसरली. नेहाचा चेहरा उतरला, पण तिने घट्टाने स्मित हास्य केलं. ओ कमॉन यशवंत, तू अजूनही जुन्या जमान्याचा जागीरदार आहेस. थोडं रिलॅक्स व्हायला शिक. जग चंद्रावर पोहोचलंय आणि तू अजूनही हवेलीच्या 4 भिंतीत अडकलेला आहेस. यशवंतने उत्तर देण्याचीही तसदी घेतली नाही आणि इशाऱ्याने आरुषीकडे पाणी मागितलं. आरुषीने थरथरत्या हातांनी जग पुढे केला. तेव्हा नेहाने द्वेषाने आरुषीच्या साध्या साडी, सलवार आणि मेकअप नसलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. पहिल्याच नजरेत तिला या मुलीची तीव्र चीड वाटली होती, कारण यशवंताच्या नजरा वारंवार त्याच साध्या मुलीभोवती फिरत होत्या. नेहाने पाहिलं की पाण्याचा ग्लास घेताना यशवंताने आरुषीच्या बोटांना हलकासा स्पर्श केला होता. तो स्पर्श योगायोगाने झाला की मुद्दाम, हे फक्त यशवंतालाच माहीत होतं. पण आरुषीचा चेहरा डाळिंबासारखा लाल झाला होता आणि नेहाच्या छातीत ईर्षेची आग भडकली होती. हवेलीमध्ये कुजबूज सुरू झाली होती. आत्यांनी दादा ठाकूर आणि यशवंताची आई मोनिका यांचे कान भरायला सुरुवात केली होती की यशवंत आणि नेहा ही जोडीच सगळ्यात योग्य आहे. माझा भाचा देखील लाखात एक आहे आणि नेहा लंडनहून परतली आहे. दोघं मिळून व्यवसाय सांभाळतील. दोघंही शिकलेले आहेत. कुटुंबाचं धन कुटुंबातच राहील, असं त्यांनी वातावरण तयार केलं होतं. आणि मग ती संध्याकाळ आली ज्या दिवशी या गोष्टीची घोषणा होणार होती. संध्याकाळच्या चहाच्या वेळी सगळे मोठ्या लॉन्समध्ये जमले होते. आरुषी नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात पडद्यामागे उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती, जणू तिचं एखादं मौल्यवान खेळणं तिच्याकडून हिरावून घेतलं जाणार होतं. तिलाच समजत नव्हतं की ती यशवंतला नेमकं काय समजते. यशवंत बेटा, दादा ठाकूर यांनी हुक्क्याचा झुरका घेत बोलणं सुरू केलं. तुमच्या आत्याची इच्छा आहे की तू आणि नेहा एक व्हावं आणि आम्हालाही हा संबंध योग्य वाटतो. तू आता 29 वर्षांचा झालास. हवेलीला वारस हवा आहे आणि नेहापेक्षा चांगली कोण असू शकते. खोलीत शांतता पसरली. नेहा लाजण्याचं नाटक करत ओढणी सावरू लागली. यशवंतने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि अत्यंत शांतपणे सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. शेवटी त्याची नजर कोपऱ्यात उभी असलेल्या आरुषीवर स्थिरावली, जिचा अर्धा चेहरा दिसत होता आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मला हा संबंध मान्य नाही, असं यशवंत म्हणाला आणि जणू तिथे बॉम्बच फुटला. आत्या उठून बसल्या. काय अर्थ आहे याचा? माझ्या नंदेमध्ये काय उणा आहे? ती प्रिन्सेस आहे, लंडनहून पदवी घेऊन आली आहे आणि तुला माहीत आहे या नात्यासाठी तुझ्या मामाची किती इच्छा आहे. मी त्यांना काय उत्तर देऊ की त्यांच्या बहिणीला नाकारलं गेलं, जिला ते आपल्या मुलीसारखंच मानतात. यशवंत थंडपणे म्हणाला, तुमच्यासाठी ती प्रिन्सेस असेल, माझ्यासाठी ती फक्त नातलग आहे. मला अशी मॉडर्न आणि स्वच्छंद विचारांची बायको नको, जिला हवेलीचे नियम कैद वाटतात आणि जिला आपल्या कपड्यांपेक्षा लोकांच्या नजरेची जास्त चिंता असते. तर मग तुला कशी बायको हवी आहे? दादा ठाकूर रागाने म्हणाले, आयुष्यभर असाच अविवाहित राहणार आहेस का? तुझ्यासाठी कोणती अप्सरा उतरणार आहे? यशवंत आपल्या जागेवरून उभा राहिला. त्याने शाल खांद्यावर नीट केली आणि पूर्ण आत्मविश्वासाने आरुषीकडे बोट दाखवलं. जर या हवेलीची सून कोणी होणार असेल तर ही मुलगी आरुषी असेल. हे वाक्य नव्हतं तर असा भूकंप होता, ज्याने हवेलीचा पायाच हादरवून टाकला. आरुषीच्या हातातून काचेचा ग्लास सुटून जमिनीवर पडला आणि चुराडा झाला. सगळ्यांच्या नजरा एकाच वेळी आरुषीकडे वळल्या, जी भीती आणि आश्चर्याने पुतळ्यासारखी उभी होती. नेहाने जणू भूत पाहिलं होतं. ही 2 पैशांची अनाथ मुलगी? यशवंत, तुझं डोकं ठिकाणावर आहे का?
हिच्याकडे आहे तरी काय? ना रूप ना अक्कल ना दर्जा. ही तर आमची नोकराणी होण्याच्याही लायकीची नाही, आणि तू हिला सून बनवू इच्छितोच? मला नाकारून या नोकराणीला निवडतोयस? असं नेहा किंचाळली. तिच्या आवाजात आरुषीसाठी उघड अपमान होता. यशवंत एक पाऊल पुढे आला आणि त्याच्या डोळ्यात असा रोष होता की नेहाची जीभ टाळ्याला चिकटली. नेहा, जपून बोल. ती सध्या देखील हवेलीची इज्जत आहे आणि आता होणारी पत्नी आहे. तिच्या विरुद्ध एक शब्दही मी माझा अपमान समजतो. मग तो दादांकडे वळला. माझा निर्णय अंतिम आहे. मी तिला वाढवलं आहे आणि तिचं पालनपोषण कसं आहे हे मला माहीत आहे. मला माझ्यासाठी आयुष्याचा जोडीदार हवा आहे, व्यवसायाचा भागीदार नाही. लग्न होईल तर आरुषीचीच, नाहीतर ही हवेली वारसासाठी तशीच तडफडत राहील. असं म्हणत तो तिथून निघून गेला आणि मागे वादळ सोडून गेला. पुढचे 2 दिवस हवेलीमध्ये जणू युद्ध सुरू होतं. आत्यांनी उपोषण केलं. त्यांना भीती होती की जर त्यांच्या पतीला हा संबंध नाकारल्याची बातमी कळाली तर या वयात त्यांचा घटस्फोट होईल. नेहाने आपल्या खोलीतील प्रत्येक वस्तू फोडून काढली. यशवंतची आई मोनिका, जी रडत राहिली, पण यशवंत ठाकूर हलला नाही. तो दगडासारखा झाला होता. शेवटी दादा ठाकूरांना माघार घ्यावीच लागली, कारण त्यांना माहीत होतं की यशवंत ठाकूरच्या नाकाराला होकारात बदलणं अशक्य आहे. आरुषीची अवस्था दयनीय होती. तिला कळत नव्हतं की आनंद मानावा की रडावं. ती यशवंतला घाबरत होती, पण तिच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात यशवंतसाठी एक हळवा भावही होता. मात्र नेहाचे शब्द तिच्या कानात विष ओतत होते. संधी मिळताच नेहाने आरुषीला एकटीत गाठलं. तू फार खुश होत असशील ना आरुषी, की तू हवेलीच्या वारसाला अडकवलंस. पण लक्षात ठेव, पुरुषाची पसंती बदलायला वेळ लागत नाही. तो तुझ्याशी लग्न प्रेमापोटी करत नाही, तर मला खाली दाखवण्यासाठी करतोय. तू फक्त एक प्यादा आहेस, एक बलिदानाचा बकरा. नेहाचे शब्द आरुषीच्या कोवड्या मनावर हातोड्यासारखे कोसळत होते. ती आधीच घाबरलेली होती, आता पूर्णपणे कोलमडून गेली. लग्नाच्या रात्री आरुषीला लाल साडी घालून सजवण्यात आलं. ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती, पण तिच्या डोळ्यात सुनसानपणा होता. जणू बलिदानाच्या प्राण्याला सजवावं तसं सगळे तिला सजवत होते. तिला जबरदस्तीने लॉनमध्ये आणण्यात आलं, जिथे पंडितजी उपस्थित होते. यशवंत ठाकूर पांढरा कुर्ता पायजम्यात, काळ्या वेस्टकोटमध्ये आणि डोक्यावर पगडी बांधून एखाद्या संस्थानाचा राजकुमारच वाटत होता. त्याचा चेहऱ्यावरचं विजयाचं समाधानच होतं, जणू अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्यासारखं. नेहा एका कोपऱ्यात उभी राहून जळत्या नजरेने हे सगळं पाहत होती आणि तिच्या डोळ्यात सुडाची आग धगधगत होती. लग्न होताच अभिनंदनाचा गजर उठला, पण नेहा पाया आपटत तिथून निघून गेली. यशवंत आपल्या जागेवरून उठला आणि थेट आरुषीजवळ आला. त्याने आरुषीच्या डोक्यावर अलगद हात ठेवला. आजपासून तू फक्त आरुषी नाहीस, तू यशवंत ठाकूरची इज्जत आहेस, आणि माझ्या इज्जतीकडे वाकडी नजर टाकणाऱ्याला मी या जगातून पुसून टाकीन. हे शब्द आरुषीसाठी दिलासा देखील होते आणि इशाराही, पण तिच्या मनातील भीती काही संपली नव्हती. लग्नानंतर लगेचच आरुषीला यशवंतच्या खोलीत पाठवण्यात आलं. ती हवेलीतील सगळ्यात मोठी आणि आलिशान खोली होती, जी आज नववधूप्रमाणे फुलांनी सजवलेली होती. गुलाब आणि मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरलेला होता, पण त्या सुगंधातही आरुषीला गुदमरल्यासारखं वाटत होतं. ती पलंगाच्या मध्यभागी आकसून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर घुंगट होता आणि हात बर्फासारखे थंड झाले होते. बाहेर पाऊस सुरू झाला होता. अगदी आजच्या रात्रीसारखंच ढग गरजत होते आणि आरुषीचं हृदय धडधडत होतं. अचानक दरवाजाचं हँडल फिरलं आणि आरुषीचा श्वास घशात अडकला. दरवाजा उघडला आणि यशवंत आत आला. गालिच्यावर त्याच्या पावलांचा आवाज उमटला. त्याने मागे वळून दरवाजा बंद केला आणि कडी लावली. क्लिकचा आवाज आरुषीच्या हृदयाची गती विस्कळीत करून गेला. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. बाहेर फक्त पावसाचा आवाज
आणि यशवंतच्या जड श्वासांचा नाद होता. तो हळूहळू चालत पलंगाजवळ आला आणि आरुषी समोर उभा राहिला. आरुषीला आपल्या समोर यशवंतचे पाय दिसत होते. तिला माहीत होतं की आता ती त्या माणसाच्या अधीन आहे, ज्याला संपूर्ण जग यशवंत ठाकूर म्हणतं. ती त्याची पत्नी होती आणि त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क होता. यशवंतने हात पुढे करून आरुषीच्या घुंगटचा कोपरा धरला आणि हळूहळू वर उचलला. आरुषीने घाबरून डोळे मिटले. यशवंताची नजर आरुषीच्या निष्पाप आणि घाबरलेल्या चेहऱ्यावर स्थिरावली, जो लाल साडीमध्ये गुलाबाच्या कडीप्रमाणे दिसत होता. यशवंतच्या चेहऱ्यावर एक सौम्यता उमटली, जी या जगात इतर कुणासाठी नव्हती. डोळे उघड आरुषी. त्याचा आवाज मंद आणि मोहक होता. आयुष्याच्या या नव्या प्रवासाकडे पाहण्यासाठी डोळे उघड. आरुषीने थरथरत्या पापण्यांनी डोळे उघडले तर समोर यशवंतचा चेहरा होता. इतका जवळ की तिला त्याच्या डोळ्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. तो क्षण असा होता ज्यावेळी आरुष यशवंत ठाकूरच्या आयुष्यात, त्याच्या खोलीत आणि त्याच्या आत्म्यात खऱ्या अर्थाने प्रवेश करत होती. पण तिला माहीत नव्हतं की ही एकत्र होण्याची रात्र प्रत्यक्षात विरहाच्या एका लांब कहाणीचं पान ठरणार होती. कारण बाहेर उभी असलेली नेहा भिंतीला कान लावून उभी होती आणि तिच्या मनात कटकारस्थानांचे साप फुटकारत होते. यशवंताच्या प्रेमळ नजरा आणि आरुषीची निष्पापता फार लवकर एका गैरसमजुतीचा बळी ठरणार होती. खोलीत उभ्या असलेल्या यशवंत ठाकूर आणि आरुषी यांच्यातील अंतर काही पावलांचं होतं, पण प्रत्यक्षात ही दरी शतकांइतकी मोठी ठरणार होती. यशवंतने आपल्या खोल सिंहासारख्या नजरेने लाल साडीमध्ये पलंगाच्या कोपऱ्यावर थरथरत बसलेल्या आरुषीकडे पाहिलं, जणू एखादा अपराधी आपल्या शिक्षेची वाट पाहत बसला आहे. एका क्षणासाठी यशवंतच्या मनात तीव्र इच्छा जागी झाली की तो पुढे जावा आणि आपल्या या नव्या कोवळ्या वधूला मिठीत घेऊन तिला हे जाणवून द्यावं की आता ती एकटी नाही. पण मग त्याची नजर आरुषीच्या हातांकडे गेली, जे एकमेकात घट्ट गुंतलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीची पिवळी छटा पसरलेली होती. यशवंत ठाकूर कोणताही राक्षस नव्हता. त्याला माहीत होतं की आरुषी अजून फक्त 18 वर्षांची आहे, जिने आपला संपूर्ण आयुष्य हवेलीच्या 4 भिंतीत आणि काकूंच्या ओरडण्यात घालवलं आहे. तिला प्रेम, पतीचा स्पर्श आणि वैवाहिक नात्याची जाणीवच नव्हती. आज रात्री जर तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करेल तर कदाचित ती कायमची त्याच्यापासून दूर जाईल. यशवंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जाणारी पावलं थांबवली. जितकं प्रेम तो आरुषीवर करत होता, तितकंच तो आरुषीकडून स्वतःसाठीही इच्छित होता. आणि हे प्रेम घाईने नव्हे तर हळुवारपणे तिच्या मनात उतरवायचं होतं. घाई करून तिच्या मनात स्वतःबद्दल भीती निर्माण करायची नव्हती. त्याने सौम्य स्वरात म्हटलं, आरुषी, रिलॅक्स हो. आरुषीने दचकून वर पाहिलं. यशवंत पलंगाकडे येण्याऐवजी सोफ्याकडे वळला. तिथून त्याने एक उशी उचलली आणि आपल्या शेरवानीचे बटन उघडू लागला. मला माहीत आहे तू थकलेली आहेस आणि आजच्या रात्रीच्या बाबतीत तू अजून खूप लहान आहेस. यशवंत ठाकूरच्या आवाजात एक वेगळंच समाधान होतं. मला नाही वाटत की तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव असावा. जोपर्यंत तू स्वतःला तयार वाटत नाहीस तोपर्यंत तुझ्या परवानगीशिवाय मी तुझ्याजवळ येणार नाही. असं म्हणत तो सोफ्यावर आडवा झाला आणि डोळ्यांवर हात ठेवून घेतला. आरुषी आश्चर्य आणि धक्क्याच्या मिश्र भावनेत त्याच्याकडे पाहतच राहिली. हवेलीतील बायकांनी, विशेषतः मोनिकाजींनी तिच्या कानात हेच भरवलं होतं की पहिल्याच रात्री पुरुष स्त्रीला गुलाम बनवतो, पण हा पुरुष तर तिला पूर्ण स्वातंत्र्य देत होता. आरुषीला तर आनंदी व्हायला हवे होते, पण तिच्या कच्च्या मनात एक विचित्र प्रश्न डोकावू लागला. ती सुंदर नाही का? की यशवंत तिच्याकडे आकर्षित व्हावा? की मग यशवंताच्या नजरेत तिची काहीच किंमत नाही? बाहेर पाऊस थांबला होता, पण आरुषीच्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर होती. ती संपूर्ण रात्र कूस बदलत राहिली आणि समोर सोफ्यावर झोपलेल्या यशवंताकडे पाहत राहिली,
जो पूर्णपणे बेखबर झोपलेला होता. सकाळ झाली तेव्हा आरुषी उठण्याआधीच यशवंत जॉगिंगसाठी निघून गेला होता. हा त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पहिला दिवस होता आणि हाच दिवस त्यांच्या येणाऱ्या महिन्यांचा दिनक्रम ठरणार होता. वेळ जणू पंख लावून उडत होती. जणू कुणीतरी वेगाचा गिअर वाढवला होता. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलू लागले. हवेलीत वरवर सगळं ठीक दिसत होतं, पण आतल्या आत बरंच काही शिजत होतं. यशवंत आपल्या व्यवसायाच्या व्यस्ततेत आणि आरुषीला स्पेस देण्याच्या नावाखाली स्वतःला घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त ठेवू लागला. तो रात्री उशिरा घरी येई आणि आरुषी झोपल्यानंतर खोलीत येई आणि सकाळी ती उठण्याआधीच निघून जाई. दोघांमधील संवाद जवळजवळ संपलाच होता. आरुषी, जी आधीच यशवंत ठाकूरला घाबरत होती, आता त्याच्या शांततेला त्याची उदासीनता समजू लागली होती. दुसरीकडे हवेलीतील इतर बायका टपून पाहत होत्या, विशेषतः आत्या आणि नेहा. नेहाने हे ओळखले होते की यशवंत आणि आरुषी यांच्यात नवविवाहित जोडप्यात असावी अशी केमिस्ट्री अजिबात नाही. तिने नोकराण्यांच्या माध्यमातून चौकशीही केली आणि जेव्हा तिला कळाले की यशवंत अजूनही सोफ्यावरच झोपतो आणि आरुषीच्या पलंगावरील चादरींवर कुठलीही सुरकुती नसते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर शैतानी हसू पसरले. तर ही गोष्ट आहे, असं नेहाने आरशात स्वतःकडे पाहत मनात म्हटलं. यशवंत, तू मला नाकारून या कच्च्या कडेची निवड केलीस ना. आता पहा मी याच कडीच्या हातून तुझ्या अहंकाराचा कसा चुराडा करते. नेहाने आपले जाळे विणायला सुरुवात केली. तिला माहीत होते की आरुषी कोऱ्या पाटीसारखी आहे. तिच्यावर जे लिहाल ते ती मान्य करेल. एका दुपारी सगळ्या बायका आपापल्या खोल्यात विश्रांती घेत असताना आरुषी एकटीच लॉनमध्ये बसून उदास नजरेने फुलांकडे पाहत होती. तिला यशवंतची आठवण येत होती, पण त्याच्या वागणुकीचा तिला रागही येत होता. तेवढ्यात नेहा तिथे आली आणि तिच्या हातात ज्यूसचे 2 ग्लास होते. अरे आरुषी, तू इथे एकटी का बसली आहेस, असं तिने खूप सहानुभूतीने विचारत 1 ग्लास तिच्याकडे दिला. आरुषी थोडी संकोचली, पण ग्लास घेतला. बस असंच दीदी, मन घाबरतंय, असं ती निरागसपणे म्हणाली. नेहा तिच्या शेजारी बसली, खोल उसासा टाकला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. मी समजू शकते आरुषी, नवेली वधू आणि पतीचा असा व्यवहार कोणतीही मुलगी सहन करू शकत नाही. आरुषी चकित झाली. तुम्ही काय म्हणताय? नेहाने अभिनय करत उदासपणे मान हलवली. बघ आरुषी, तू मला लहान बहिणीसारखी आहेस. मला तुझा असा म्लान चेहरा पाहवत नाही. कुटुंबात संपूर्ण चर्चा आहे की लग्नाला 3 महिने झाले तरी यशवंतने तुला अजून पत्नीचा दर्जा दिलेला नाही. आरुषीचा चेहरा फिक्का पडला. ते फक्त कामात व्यस्त असतात, असं म्हणत तिने यशवंतचे संरक्षण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नेहा उपहासाने हसली. काम? अरे वेड्या, माणूस कितीही व्यस्त असला तरी नव्या बायकोसाठी वेळ काढतोच. पण प्रश्न व्यस्ततेचा नाही, तर प्रश्न काहीतरी वेगळाच आहे, असं ती रहस्यमय आवाजात म्हणाली. प्रश्न यशवंतच्या शरीरात आहे. आरुषीचे हृदय जोरात धडधडू लागले. काय अर्थ आहे याचा? नेहाने इकडे तिकडे पाहिले, जणू कोणी ऐकत नाही. याची खात्री करून घेतली आणि विष ओकायला सुरुवात केली. आरुषी, तुला वाटतं यशवंतने मला का नाकारलं? कारण त्याला माहीत होतं की मी लंडनमध्ये शिकलेली आहे आणि त्याची खरी परिस्थिती ओळखेन. त्याला तुझ्यासारखी साधीभोळी मुलगी हवी होती, जी त्याच्या कमतरतेवर पडदा टाकेल. आरुषीला वाटले जणू कोणीतरी तिच्या कानात वितळलेले शिसे ओतले आहे. कोणती कमतरता? तिने थरथरत्या आवाजात विचारले. नेहाने तिच्या डोळ्यात डोळे घालून खोटे बोलले. यशवंत वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य आहे. तो नामर्दा आहे. आरुषी, म्हणूनच तो तुझ्याजवळ येत नाही. म्हणूनच तो रात्री उशिरा घरी येतो, जेणेकरून तुझ्यासमोर येऊ नये. लंडनमध्ये सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच तिथल्या मुलींनी त्याला भाव दिला नाही आणि इथे तुझ्याशी लग्न करून त्याने आपली इज्जत वाचवली.
पण तुझे तारुण्य, तुझे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले ना. नेहाचे हे शब्द आरुषीच्या मेंदूवर हातोड्यासारखे आदळत होते. तिचे निरागस मन या भयानक कटाला समजू शकत नव्हते. तिने मागील 3 महिन्यांचे प्रसंग आठवले. यशवंतचे तिच्यापासून दूर राहणे, सोफ्यावर झोपणे, तिच्या जवळ न येणे, सगळेच नेहाच्या बोलण्याला दुजोरा देत होते. आरुषीच्या डोळ्यात अश्रू आले. नाही नेहा दीदी, असं असू शकत नाही, असं म्हणत ती रडू लागली. नेहा तिला मिठीत घेत मग खोटे अश्रू ढाळू लागली. मला तुझी खूप कीव येते आरुषी, इतकी गोड मुलगी आणि असे वाईट नशीब. तू इच्छिल्यास अजूनही आपले आयुष्य वाचवू शकतेस. तुझं वय तरी काय आहे? आयुष्यभर अशा माणसाची सेवा करत राहणार आहेस का, जो तुला कधीच पूर्ण स्त्रीचा दर्जा देऊ शकणार नाही? हाच तो क्षण होता जेव्हा संशयाचं बी आरुषीच्या मनात पेरलं गेलं आणि पुढील दिवसात नेहाने त्या बीजाला भरपूर पाणी घातलं. ती रोज आरुषीला यशवंत विरुद्ध भडकवत राहिली, तिला कायदेशीर सल्ले देत राहिली आणि सतत हेच आठवण करून देत राहिली की जर तिने लवकर निर्णय घेतला नाही तर ती म्हातारी होईल आणि मग कुणीही तिला विचारणार नाही. आरुषी मानसिकदृष्ट्या अधिकाधिक त्रस्त होत चालली होती. यशवंत जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा आरुषी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहायची, ज्यात करुणाही होती आणि तक्रारही होती. यशवंतला वाटायचं की कदाचित घरात अडकून पडल्यामुळे ती उदास आहे. तो तिला खरेदीसाठी पैसे द्यायचा, तिच्यासाठी अनेक भेटवस्तू आणायचा, पण स्वतःचा वेळ मात्र देऊ शकत नव्हता आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. अखेर तो शापित दिवसही उजाडला जेव्हा आरुषी पूर्णपणे नेहाच्या ताब्यात गेली. नेहाने तिला गुपचूप एका महिला वकिलाकडे नेलं. ती वकीलसुद्धा नेहाच्या संगनमतातली होती. तिने आरुषीला कायदेशीर गुंतागुंतीत अडकवलं आणि कोऱ्या कागदांवर तिच्या सह्या घेतल्या. आरुषीचे हात थरथरत होते, पण नेहा तिच्या डोक्यावर उभी होती. सह्या कर आरुषी, हे तुझं आयुष्य आहे, हे तुझ्या स्वातंत्र्याचा परवाना आहे. आरुषीने डोळे मिटून सही केली. तिला हे माहीतच नव्हतं की ती स्वतःच्या विनाशाच्या परवान्यावर सही करत आहे. त्या घटस्फोटाच्या नोटिशीत कारण म्हणून नवऱ्याची शारीरिक कमजोरी आणि वैवाहिक कर्तव्य पार पाडण्यात अपयश असं लिहिलं होतं, जे कोणत्याही पुरुषासाठी, विशेषतः यशवंतसारख्या जमीनदारासाठी मृत्यूपेक्षाही मोठा अपमान होता. आठवड्याच्या त्या सकाळी हवेलीवर जणू आपत्ती कोसळली. नाश्त्याच्या टेबलावर सगळे उपस्थित होते. दादा ठाकूर, मोनिकाजी, आत्या, नेहा आणि यशवंत ठाकूरही. यशवंत वर्तमानपत्र वाचत चहा पित होता. आरुषी आपल्या खोलीत होती. यशवंत समोर जाण्याइतकी हिंमत तिच्यात नव्हती. तेवढ्यात बाहेर गेटमधून एक नोकर पिवळ्या रंगाचा मोठा लिफाफा घेऊन आला. मोठे सरकार कचेरीतून कागद आला आहे, यशवंत साहेबांच्या नावाचा. नोकराने तो लिफाफा दादा ठाकूरकडे दिला. यशवंताने वर्तमानपत्रातून नजर काढत आश्चर्याने पाहिलं. माझ्या नावाने? मी तर कुठलाही खटला दाखल केलेला नाही. दादांनी चष्मा नीट केला आणि लिफाफा उघडला. जसजसं ते वाचत गेले तसतसं त्यांच्या म्हाताऱ्या हातात कंप वाढत गेला. चेहऱ्याचा रंग मातीसारखा फिकट झाला आणि अखेर तो कागद त्यांच्या हातातून सुटून टेबलावर पडला. हे काय आहे? त्यांच्या आवाजात अस्वस्थता होती. आत्यांनी झडप घालून तो कागद उचलला आणि वाचताच जोरात खदखदून हसल्या. इतकं जहरी हास्य की जणू पक्षीसुद्धा उडून गेले. अरे वा भाऊसाहेब, पाहिलत ना आपल्या लाडक्याचा पराक्रम. मी आधीच म्हणत होते की हा संबंध चुकीचा आहे. घ्या, वाचा. आज त्याच्या स्वतःच्या बायकोने काय करून दाखवला आहे. आत्यांनी तो कागद हवेत हलवत मोठ्याने वाचून दाखवला. मिसेस आरुषी यशवंत ठाकूर आपल्या पतीपासून घटस्फोट मागत आहेत, कारण तो शारीरिकदृष्ट्या तिच्यासाठी योग्य नाही.
टेबलावर दाट शांतता पसरली. अशी शांतता जणू सगळ्यांचे गळेच आवळले गेले होते. मोनिकाजींनी थेट छातीवर हात ठेवला. हे काय वेडगडपणाचं आहे. नेहाने आपलं हसू लपवत चेहऱ्यावर खोटा धक्का दाखवला. ओ माय गॉड, म्हणजे आरुषी खरंच बरोबर बोलत होती बिचारी. यशवंत ठाकूर आपल्या जागी दगडाच्या पुतळ्यासारखा बसून राहिला होता. काही क्षणांपूर्वी शांत असलेला त्याचा चेहरा आता लालबुंद झाला होता. त्याच्या नसांमध्ये ताण आला होता. तो कागद फक्त कागद नव्हता, तर त्याच्या पराक्रमावर आणि प्रतिष्ठेवर बसलेला डाग होता. त्याने हळूच हात पुढे करून तो कागद आत्याच्या हातातून घेतला. त्याच्या डोळ्यात वादळापूर्वीची ती भयान शांतता होती. त्याने एक शब्दही उच्चारला नाही, कुठलीही सफाई दिली नाही. फक्त तो कागद मुठीत आवळला आणि खुर्ची मागे ढकलत उभा राहिला. त्याच्या आतला सिंह जागा झाला होता, जखमी सिंह. यशवंत, हे सगळं खोटं आहे ना? मोनिकाजी रडत त्याच्या मागे धावल्या, पण यशवंतने हाताच्या खुणेने त्यांना थांबवलं. तो जलद पावलांनी जिन्याकडे गेला. त्याच्या पावलांच्या आवाजाने जमिनीसुद्धा हादरत होती. दादा ठाकूरांनी त्याला हाक मारली, पण आज त्याला कोणीच थांबवू शकत नव्हतं. नेहाने आत्यांना डोळा मारला आणि दोघांच्याही चेहऱ्यावर सुडाने भरलेलं समाधान पसरलं, कारण आज यशवंतचा अहंकार मातीमोल झाला होता. यशवंत वेगाने जिना वर चढत जात होता आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच शब्द घुमत होता, शारीरिक कमजोरी. त्याने आरुषीला मान दिला होता, तिला वेळ दिला होता, तिची भीती दूर व्हावी म्हणून स्वतःच्या इच्छांचा गळा घोटला होता, आणि बदल्यात तिने त्याला संपूर्ण समाजासमोर नामर्द ठरवलं होतं. रागाची एक लाट त्याच्या रक्तात संचारली. तो कॉरिडॉरमधून जात आपल्या खोलीच्या दारापाशी पोहोचला. आत आरुषी दाराला कान लावून बाहेरचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात दार जोरात उघडलं. यशवंत वादळासारखा आत शिरला. त्याच्या हातात तो चुरगळलेला कागद होता. आरुषी भीतीने मागे सरकली आणि भिंतीला टेकली. यशवंतने मागे वळून दार जोरात बंद केलं आणि कडी लावली. त्या कडीच्या आवाजाने आरुषीचं काळीज थांबलं. यशवंतच्या डोळ्यातून जणू रक्त चोचडून वाहत होतं. त्याने आरुषीकडे अशी नजर टाकली, जणू तो तिला कच्चीच चावून खाईल. मग त्याने खिशातून सिगरेट काढली आणि थरथरत्या हातांनी ती पेटवली. आपल्या आत उफाळलेल्या ज्वालेला फुटू न देण्यासाठी तो खोल खोल झुरके देऊ लागला, पण ते अशक्य होतं. आरुषीचे पाय थरथरत होते. तिला माहीत होतं की तिच्याकडून फार मोठी चूक झाली आहे, पण आता बाण धनुष्यातून निसटून गेला होता. यशवंत सिगरेट ओरडत राहिला. त्याच्या लाल डोळ्यांची नजर आयुषीच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. आणि मग तो क्षण आला जिथून ही कहाणी सुरू झाली होती. यशवंतने सिगरेट ॲशट्रेमध्ये चिरडली आणि हळूहळू आरुषीकडे पुढे सरकला. तर मॅडमला असं वाटतंय की मी नामर्द आहे. त्याचा आवाज जणू मृत्यूचा परवाना होता आणि आरुषीला उमगलं की आजची रात्र तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात भयावह, कदाचित शेवटचीही ठरू शकते. कारण तिने झोपलेल्या सिंहाला जागं केलं होतं आणि आता या सिंहाच्या पंजातून ना कायदा वाचवू शकणार होता, ना कुठलाही नेता. त्या क्षणी यशवंतचं अस्तित्व जणू भडकलेल्या ज्वालामुखीसारखं होतं, ज्याचा लावा वर्षानुवर्षांच्या संयमानंतर उसळला होता. आणि त्या लाव्याच्या कचाट्यात त्यावेळी फक्त एकच व्यक्ती होती, आरुषी. खोलीच्या हवेत यशवंतच्या महागड्या सिगरेटच्या धुराचा वास आणि त्याच्या शरीरातून उसळणारी संतप्त उष्णता मिसळली होती. बाहेर आकाशात वीज कडाडली आणि तिचा तीव्र प्रकाश खिडकीच्या काचातून आत शिरला. तेव्हा आरुषीने यशवंतचा चेहरा पाहिला. त्याच्या डोळ्यात लाल रेषा तरंगत होत्या आणि कपाळावरील शिरा फुगल्या होत्या. आरुषी भिंतीला लागून थरथरत उभी होती. घशात काटे रुतल्यासारखे वाटत होते आणि शब्द हरवून गेले होते. यशवंतने आपले दोन्ही हात आरुषीच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर टेकवले आणि तिला आपल्या घेऱ्यात कैद केले. ही कैद इतकी मजबूत होती
की आरुषी हलूही शकत नव्हती. मला उत्तर द्या आरुषी. यशवंताची गर्जना खोलीत घुमली. तुला धैर्य कसं झालं? माझा संयम, माझी शालीनता, माझा आत्मसंयमन, जे मी फक्त तुझ्यासाठी जपलं होतं ते तू माझी उणीव ठरवून मांडलंस. मी तुला फूल समजून हात लावला नाही, कुठे चिरडली जाशील म्हणून, आणि तू मला काटा समजून उपटून फेकायचा प्रयत्न केलास. आरुषीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. ती नकारार्थी मान हलवत होती. नाही यशवंत, माझा माझा असा अर्थ नव्हता. ती स्फोटक रडीतून कसाबसा म्हणाली. यशवंताने तिची हनुवटी बोटांच्या घट्ट पकडीतून धरून तिचा चेहरा किंचित वर उचलला. मग तुझा अर्थ काय होता? तो कागद, तो घटस्फोटाचं नोटीस, ते काय होतं? तू संपूर्ण जगाला सांगितलंस की यशवंत अपूर्ण पुरुष आहे. यशवंताच्या आवाजात आता वेदना आणि राग दोन्ही मिसळले होते. बोल, हे कुणाच्या सांगण्यावरून केलंस? तू इतकी निष्पाप होतीस की पती-पत्नीच्या नात्याचा अर्थही तुला माहीत नव्हता. मग शारीरिक कमजोरी हा शब्द तुझ्या डोक्यात कुणी भरला? आरुषी आता आणखी खोटं बोलू शकत नव्हती. तिचा श्वास कोंडत होता आणि यशवंताचं हे दुःख तिचा जीव घेत होतं. नेहा दीदींनी, आरुषी किंचाळली. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ठीक नाही. तुमच्यात पत्नीला समाधान देण्याचे गुण नाहीत. म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ येत नाही आणि वेगळ्या सोफ्यावर झोपता. त्यांनी म्हटलं होतं की लंडनमध्ये सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही फिट नाही, म्हणूनच तुम्ही माझ्यापासून दूर राहता. आयुषीने सगळं सत्य ओकून दिलं आणि रडू लागली. नेहाचं नाव यशवंताच्या कानावर पडताच त्याच्या शरीरातील ताण क्षणभर थांबला. डोळे आश्चर्याने विस्फारले आणि ते आश्चर्य लगेच खोल समजुतीत बदललं. मग त्याच्या ओठांवर कडू हास्य उमटलं. नेहा, त्याने हळूच नाव उच्चारलं. तर हा त्या नागिनीचा डाव होता. यशवंतला सगळं कळून चुकलं. नेहाची त्याच्याविषयीची जळजळ त्याला माहीत होती, पण ती इतक्या टोकाला जाईल? एका निष्पाप मुलीचं आयुष्य आणि तिच्या पतीची प्रतिष्ठा यांच्याशी खेळेल असं त्याने कधीच विचारात घेतलं नव्हतं. यशवंताचा राग अजून शांत झाला नव्हता. त्याने आरुषीच्या डोळ्यात डोळे रोखून म्हटलं, आणि तू मान्य केलंस? ज्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त ईर्ष्या होती, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. स्वतःच्या पतीला, तुझ्या यशवंताला एकदाही विचारण्याचं धाडस केलं नाहीस. आरुषीने लज्जेने नजर खाली घातली. मी घाबरले होते. सगळे म्हणत होते की माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. यशवंतने खोल श्वास घेतला आणि आरुषीच्या चेहऱ्याकडून नजर वळवली. तो 2 पावलं मागे सरकला. आरुषीला वाटलं कदाचित शिक्षा टळली, पण यशवंताच्या पुढच्या वाक्याने तिचे होश उडाले. तुला पुरावा हवा होता ना आरुषी? तुला शंका होती ना की मी पुरुष नाही? यशवंताने आपल्या शर्टचे बटणं उघडायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात असा स्थैर्य होता जो वादळापेक्षाही अधिक धोकादायक होता. तू न्यायालयाकडून पुरावा मागितलास, पण दुर्दैवाने तू चुकीच्या ठिकाणी गेलीस. पुरावा तुला माझ्याकडून मागायला हवा होता, आणि तो पुरावा या बंद खोलीत, या पलंगावर मिळायला हवा होता, आणि तो आज मिळेल. आरुषीच्या डोळ्यात दहशत उतरली. नाही यशवंत, प्लीज प्लीज मला माफ करा. ती हात जोडू लागली आणि मागे सरकत भिंतीच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. पण यशवंत आज कोणाचीही हाक ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो शिकारीसारखा तिच्याकडे सरकत होता. आता माफी नाही, आता माफी मिळणार नाही आरुषी. आता फक्त न्याय होईल. आज रात्री तुझा भ्रम, तुझी भीती आणि तुझी ही निष्पापता सगळं संपुष्टात येईल. आज तुला कळेल की यशवंत ठाकूर खरंच कोण आहे. त्याने पुढे सरकून आरुषीला बहुपाशात उचललं. आरुषीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. यशवंत जोरात हसला. या हवेलीच्या भिंती खूप उंच आहेत आणि बाहेर वादळाचा गजर आहे. तुझे आवाज माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही ऐकू येणार नाही, आणि ऐकू आलाच तरी यशवंत ठाकूरच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावण्याची कुणाचीही हिंमत नाही.
त्याने आरुषीला मऊ पण अंतिम पद्धतीने बेडवर झोपवलं. आरुषी उठू लागली तेव्हा यशवंताने तिचे दोन्ही हात पकडून डोक्यावर बेडच्या हेडबोर्डला बांधले आणि स्वतः तिच्यावर झुकला. आता या दोघांमधून हवेचाही प्रवेश शक्य नव्हता. आरुषीला यशवंताची धडधड आपल्या छातीत हातोड्यासारखी जाणवत होती. यशवंताच्या गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर पडत होते. आरुषीने डोळे मिटले. तिचं संपूर्ण अस्तित्व थरथरत होतं. माझ्याकडे बघ, यशवंताने आदेश दिला. आरुषीने नको असूनही डोळे पूर्ण उघडले. त्याचे डोळे आता लाल नव्हते, तर त्यात एक विचित्र चमक होती. तू माझ्या कैदेत आहेस आरुषी, आणि या कैदेतून मुक्तीचा कोणताही मार्ग नाही. नोटीस पाठवून तू म्हणालीस की तू माझ्यापासून पळून जाशील, पण तू तर माझ्या आत्म्यातच वसलेली आहेस. यशवंताने आपला चेहरा आरुषीच्या गळ्याजवळ नेला आणि तिथली सुगंध आपल्यात सामावून घेतला. आरुषीच्या शरीरातून सनसनाटी पसरली. हा स्पर्श, ही जवळीक तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. आता ती विरोध करणं विसरली. तिचे हात जे यशवंताच्या पकडीत होते आता सैल पडले. यशवंतने जाणलं की आरुषची भीती आता वितळते. त्याने आरुषीचे हात सोडले आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या पेल्यात खूप प्रेमाने घेतला. मी तुला वेळ दिला होता आरुषी, कारण मला हवं होतं तू मोठी व्हावीस, मला समजावीस, तू परिपक्व व्हावीस, पण तू माझ्या संयमाची परीक्षा घेतलीस. यशवंतने आरुषीच्या कपाळावर आपले ओठ ठेवले. ही एक मोहर होती, मालकी हक्काची अशी मोहर जी जगातील कोणतीही ताकद पुसू शकत नाही. बाहेर पाऊस तीव्र झाला होता. ढग जोरजोरात गरजत होते. जणू निसर्गही या मिलनाचा उत्सव साजरा करत होता. खोलीतील दिवे मंद होते आणि या अर्ध अंधारात भावनांची तीव्रता चर्मावर होती. त्याने आरुषीचे ओठ आपल्या ओठांच्या कैदेत घेतले. एका हाताने तिच्या मऊ धडधडीत जाणवत तो तिला दुसऱ्याच जगात फिरवून आणत होता. मऊ लोण्यासारखा धडधडीवर यशवंतचा हा स्पर्श इतका तीव्र, इतका खोल, इतका भावनापूर्ण होता की आरुषीला वाटलं तिची आत्मा ओढली गेलीये. तो तिला बेडवर खूप प्रेमाने झोपवत तिच्या प्रत्येक पडद्यापासून मुक्त करत गेला आणि आरुषीने आपले डोळे बंद केले. तिला आता या स्पर्शातच एक प्रकारचा सुकून मिळू लागला होता. ज्या सुकूनासाठी, ज्या स्पर्शासाठी ती गेल्या 3 महिन्यांपासून तडफडत होती, आज ती या प्रेमाच्या पावसात भिजून जाण्यासाठी आतुर होती. तरीही यशवंत तिच्या नाजूकपणाला पाहून एक क्षण थांबला. ती इतकी नाजूक होती की यशवंत ठाकूरला भीती वाटत होती. ती त्याला सहन करू शकेल का? एक दीर्घ श्वास घेत ओठांचा एक कोपरा दाबत खूप नरमीने तिच्यावर ढगासारखा पसरला आणि मग खूप प्रेमाने हळूहळू तिच्या नाजूकपणात शिरला. कदाचित त्या क्षणी आरुषीने आपल्या अस्तित्वात दुःखाची एक तीव्र लाट उसळताना जाणली असेल, पण आता जेव्हा तिने स्वतः या आगीत उडी मारण्याची हिंमत दाखवली होती, तर हे दुःख सहन करावंच लागणार होतं. तिच्या पापण्यातून अश्रू गळून हरवू लागले होते, ज्यांना यशवंताने खूप प्रेमाने गोळा केलं, आणि थोड्याच वेळात आरुषीला असा सुकून मिळू लागला जो तिने आजपर्यंत कधी अनुभवला नव्हता. तिच्या हलक्या सिसक्या जाणवून यशवंताच्या ओठांवर हलकीशी हसू फुलली. त्याने हळूच तिच्या कानात कुजबुजलं, आता सांग आरुषी, असा कोणता नामर्द करू शकतो? आणि आरुषीने लाजत लाजत त्याच्या बनियांचा स्ट्रॅप पकडून त्याच्याच छातीत तोंड लपवलं. तिचा सगळा विरोध, सगळा गैरसमज यशवंताच्या प्रेमाच्या तापात मेणासारखा वितळून गेला. तिने पहिल्यांदा यशवंताला खऱ्या अर्थाने जाणलं. तो यशवंत ठाकूर जो फक्त एक शासक नव्हता, तर पूर्ण माणूस होता. असा माणूस जो आपल्या स्त्रीवर हक्क सांगायलाही जाणतो आणि तिला प्रेम द्यायलाही. आरुषीचे हात आपोआप यशवंताच्या गळ्याभोवती गुंडाळले गेले. ही तिच्याकडून परवानगी होती, समर्पण होतं. यशवंताने तिला आपल्या बहुपाशात घट्ट भरलं. आता त्या रात्री काही अंतर उरलं नव्हतं. आरुषीला नेहाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी खोट्या आणि फसव्या वाटू लागल्या. यशवंताचा प्रत्येक स्पर्श हे सिद्ध करत होता की तो पूर्ण माणूस आहे आणि फक्त आरुषीचाच आहे. खोलीत प्रेमाचा पाऊस पडत होता आणि द्वेषाची धूळ धुवून जात होती.
यशवंत ठाकूरने त्या रात्री आरुषीला तो स्थान दिला जे पत्नीचा हक्क असतो. त्याने आरुषीच्या मनातून भीती काढून तिथे प्रेम भरलं. तो आरुषीला हे जाणवू इच्छित होता की ती त्याच्यासाठी किती महत्वाची आहे. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात जेव्हा वादळ थांबलं तेव्हा आरुषी यशवंतच्या छातीत डोकं टेकवून शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर गुलाबी निखार होता आणि यशवंत ठाकूर जागा होता. खूप प्रेमाने आरुषीच्या केसात बोटं फिरवत होता. तो विचार करत होता की या वेड्या मुलीने लोकांच्या बोलण्यात येऊन आपलं सुख कशी दाव्यावर लावली होती. पण आता नाही. आता तो जागा झाला होता आणि तो आपल्या सुखांचं रक्षण कसं करायचं हे जाणत होता. सकाळी सूर्याच्या किरणांनी खिडकीतून आत येताच आरुषीचे डोळे उघडले. तिने स्वतःला यशवंतच्या बहुपाशात सापडवलं. रात्रीची आठवण आल्यावर लाजेने तिचा चेहरा लाल झाला. उठण्याचा प्रयत्न केला पण यशवंतने पकड मजबूत केली. कुठे जाते आहेस? यशवंतच्या झोपेत बुडालेल्या जड आवाजात त्याने विचारलं. त्याने डोळे उघडून आरुषीकडे पाहिलं. ती लाजेने पाणावत होती. सोडा, सकाळ झाली आहे. कुणी पाहिलं तर? आरुषीने नजर चोरून म्हटलं. यशवंत हसला. एक पूर्ण आणि समाधानी हसू. पाहू देत, तू माझी पत्नी आहेस. आम्ही काही गुन्हा केला नाही. आता सांग, अजूनही शंका आहे की आणखी पुरावा हवा? यशवंतने शरारत करत विचारलं. आरुषीने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला. बस करा, मला खूप लाज वाटते. मी खूप मूर्ख होते. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. आरुषीच्या डोळ्यात पुन्हा ओलावा आला. यशवंत गंभीर झाला. काही हरकत नाही. चूक तुझी नव्हती. तुझं वय कच्चा आहे आणि शत्रू चालाक. पण आता तुला वचन द्यावा लागेल आरुषी. काहीही झालं तरी, संपूर्ण जग माझ्या विरोधात उभं राहिलं तरी तू कधी माझा साथ सोडणार नाहीस. माझ्याशी बोलशील, तिसऱ्याशी नाही. आरुषीने यशवंतच्या छातीत डोकं टेकलं. मी वचन देते यशवंत, मरत्या दमापर्यंत मी तुमच्या कैदेत राहीन. जेव्हा दोघे तयार होऊन खाली उतरले तेव्हा हवेलीचं वातावरण बदललं होतं. नाश्त्याच्या टेबलवर शांतता होती आणि सर्वांना रात्रीच्या वादळाची बातमी होती आणि सर्व यशवंतच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. नेहा तर विशेषतः खूप आनंदात होती. तिला खात्री होती की रात्री यशवंतने आरुषीला मारहाण करून घराबाहेर काढलं असेल किंवा किमान खोलीत बंद केलं असेल. जसेच सीड्यांवर पावलांचा आवाज झाला तसेच सर्वांनी तोंड वळवलं आणि सर्वांचे डोळे फाटले. यशवंत सीड्या उतरत होता आणि त्याच्यासोबत आरुषी होती. आरुषीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर अद्भुत चमक होती. ती एखाद्या राणीसारखी यशवंतसोबत चालत होती. यशवंतचा हात आरुषीच्या कमरेवर होता, जो हे स्पष्ट जाहीर करत होता की सर्व काही ठीक आहे. तर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत. नेहाच्या हातून चहाचा कप ओसंडून गेला. हे कसं शक्य आहे? यशवंत टेबलवर आला आणि आरुषीसाठी खुर्ची ओढली. बसा डिअर वाईफ, त्याने मोठ्या आवाजात म्हटलं, जेणेकरून सर्वांना ऐकू येईल. मोनिकाजींच्या जीवात जीव आला. माझ्या भगवान, सर्व काही ठीक झालं. यशवंतने आपल्या खुर्चीत बसून एक नजर नेहावर टाकली, जी पिवरी पडली होती. आत्या, यशवंतने हाक मारली. नेहाला समजावून सांगा की दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याऐवजी स्वतःच्या गळ्यात डोकवावं. माझं आणि माझ्या बायकोचं प्रकरण न्यायालयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला, पण लक्षात ठेवा, न्यायालयही पुरावा मागतं. आणि माझा पुरावा, त्याने आरुषीकडे पाहून हसत म्हटलं. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद आहे. आरुषी एकदम लाजली आणि नेहा जळून खाक झाली. तिचा वार उलट पडला होता. ती तिथून उठून निघून गेली. वेळ निघून गेला आणि आरुषी आणि यशवंताचं प्रेम दिवसेंदिवस मजबूत होत गेलं. नेहाने अनेकदा प्रयत्न केले की त्यांच्यात फूट पाडावी, पण आता आरुषी ती घाबरलेली मुलगी राहिली नव्हती. तिला माहीत होतं की यशवंतचा विश्वास कसा जिंकायचा. काही महिन्यांनंतर हवेलीत पुन्हा एक उत्सवाचा माहोल होता. नाश्त्याच्या टेबलवर सर्व हजर होते.
नेहा तिथे होती, जी अजूनही आपल्या पराभवाचा शोक करत होती आणि अजूनही आशा लावून बसली होती की कदाचित यशवंतला आरुषीचा कंटाळा येईल. अचानक आरुषीला जेवणाच्या वासाने मळमळल्यासारखं झालं. तेव्हा तिने लगेच तोंडावर हात ठेवला आणि वेगाने वॉशरूमकडे धावली. यशवंत घाबरून तिच्या मागे गेला. आरुषी, काय झालं? मोनिका आणि इतर स्त्रियाही मागे गेल्या. डॉक्टरला तात्काळ बोलावलं गेलं. यशवंत चिंतेत खोलीत फेऱ्या मारत होता, तर महिला डॉक्टर आत आरुषीला तपासत होती. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि डॉक्टर हसत हसत बाहेर आली. अभिनंदन, डॉक्टरने आनंदाची बातमी सांगितली. तुम्ही बाबा होणार आहात. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर अशी आनंदाची लहर पसरली जी शब्दात व्यक्त करता येणार नव्हती. त्याने देवाचा आभार मानला. मोनिकाजींनी श्रद्धेने देवाच्या चरणांमध्ये डोकं ठेवलं. दादा ठाकूरने आनंदात हवाई फायरिंगचा आदेश दिला. यशवंत खोलीत गेला, जिथे आरुषी बेडवर झोपली होती. तिचा चेहरा कमजोरी असूनही चमकत होता. यशवंत तिच्या जवळ बसला आणि धन्यवाद आरुषी, तू माझं आयुष्य पूर्ण केलंस. तू मला जो आनंद दिलास, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हतीस. आरुषीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आहे यशवंत. दुसरीकडे नेहा ही बातमी ऐकून भिंतीला टेकली. ही तिची अंतिम हार होती. ती यशवंतला नामर्द सिद्ध करू इच्छित होती आणि आज यशवंतने पिता होऊन तिच्या तोंडावर असा थप्पड मारला की त्याचा आवाज तिला आयुष्यभर ऐकू येईल. आत्यांनी नेहाचा खांदा हलवला. चल नेहा, आता इथे आमचा काही काम नाही. ही बाजी आम्ही हरलो आहोत. नेहाने यशवंतच्या खोलीकडे पाहिलं, आपलं बॅग उचललं आणि डोकं खाली घालून हवेलीतून निघून गेली. वर खोलीत पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण आता तो भयानक वाटत नव्हता, तर सुंदर वाटत होता. यशवंताने आरुषीला आपल्या बहुपाशात घेतलं आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. तू बरोबर म्हणाली होतीस आरुषी. त्याने आरुषीच्या कानात कुजबुजलं. तू माझ्या कैदेत आहेस आणि आता हा छोटा पाहुणाही माझ्या कैदेत येतोय. आता तू इच्छिले तरी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. आरुषी हसली आणि आपलं डोकं त्याच्या छातीत ठेवलं. मला स्वातंत्र्याची काही गरज नाही यशवंत. तुमची कैद हेच माझं स्वर्ग आहे आणि या स्वर्गात आता कधीही घटस्फोटाची नोटीस किंवा कोणताही नेता किंवा कोणतेही गैरसमज दाखल होऊ शकत नाही, कारण याचे पायाभूत अविश्वास आणि खऱ्या प्रेमावर ठेवली गेली आहे. हवेलीच्या वातावरणात आज एक वेगळ्याच प्रकारचा सुकून आणि आनंदाचा रंग पसरला होता. गेल्या 9 महिन्यांचा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नासारखा गेला होता, ज्यात यशवंताने आपल्या आरुषीला फुलासारखं सांभाळलं होतं. तो माणूस जो कधी हवेलीत आपल्या रोबासाठी प्रसिद्ध होता, आता आपल्या गर्भवती पत्नीच्या नखऱ्यात सर्वात पुढे राहत होता. वेळाने पंख लावले आणि तो क्षण आला ज्याची संपूर्ण कुटुंबाला मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होती. हवेलीला आज एखाद्या दुल्हनप्रमाणे सजवलं गेलं होतं. सर्वत्र विजेचे चमकते झुंबर लावले होते. हे कोणता लग्न समारंभ नव्हतं, तर ठाकूर कुटुंबातील वारसाच्या आगमनाचा उत्सव एखाद्या शाही लग्नापेक्षा कमी नव्हता. आत्याच्या जोरदार सांगण्याने आणि कुटुंबाची इज्जत ठेवण्यासाठी नेहाला समारंभात भाग घ्यावा लागला, तर तिचं मन आतून जळत होतं. तीच आरुषी, ज्याला काही महिन्यांपूर्वी नेहाने अनाथ आणि बेसहारा समजून हटवण्याचा प्रयत्न केला होता, आज हवेलीची राणी झाली होती आणि यशवंतच्या डोळ्यांचा तारा होती. नेहा कोपऱ्यातील सोफ्यावर बसून वारंवार नजर वर शेड्यांकडे उचलत होती, जिथे महिला डॉक्टर आणि नर्सेस आरुषीच्या खोलीत होत्या आणि बाहेर यशवंत बेचैनीने उभा होता. यशवंतची अवस्था पाहण्यासारखी होती. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचं थेंब चमकत होते. तो वारंवार घड्याळ पाहत होता. त्याचं मन करत होतं की तो आत जाऊन यावा, पण मोनिकाजींनी कठोरपणे मनाई केली होती. यशवंत, तू खाली जा, इथे माणसांचं काय काम? मोनिकाजींनी अनेकदा समजावले, पण यशवंतने हट्टी मुलासारखे तिथे स्थान मांडण्याचा निर्णय घेतला. नाही आई, आरुषी आत त्रासात आहे
आणि मी येथे शांतपणे कसा बसू शकतो? त्याच्या आवाजात फक्त एक प्रेमळ पतीची जाणवू शकणारी वेदना होती. खाली बसलेली नेहा हे दृश्य पाहून मूठ आवळून धरत होती. हे सगळं नाटक आहे. ती आत्याच्या कानात कुजबुजली. पहा, मुलगा नाही तर मुलगीच होईल आणि मग यशवंतचा सगळा उत्साह थंड पडेल. ठाकूर घराण्याला वारस हवा आहे आणि ही कमकुवत मुलगी तो देऊ शकणार नाही. नेहा अजूनही तिच्या कल्पना विश्वात होती. कदाचित नशीब तिला आणखी एक संधी देईल या आशेवर. वेळ हळूहळू सरकत होता आणि यशवंतची अस्वस्थता वाढत चालली होती. तेवढ्यात अचानक खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यशवंताचे हृदय उडी मारून घशात येऊन ठेपले. तो दरवाजाकडे धावणारच होता. तेवढ्यात आणखी एक आवाज घुमला. एक नाही तर 2 बाळांच्या रडण्याचा आवाज एकाच वेळी वातावरणात घुमू लागला. संपूर्ण कॉरिडॉर दुमदुमून गेला. दरवाजा उघडला आणि नर्स हसतमुखाने बाहेर आली. तिच्या हातात पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले 2 नाजूक जीव होते. यशवंताचे पाऊल तिथेच थांबले. अभिनंदन साहेब. नर्सचा आवाज आनंदाने थरथरत होता. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. एक नाही तर 2 मुले झाली आहेत. जुडी मुले आहेत. ही बातमी ऐकताच यशवंत तिथेच देवासमोर नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यातील अश्रू गालावरून वाहत गालिच्यात मिसळले. खाली हॉलमध्ये उभ्या असलेल्या मोनिकानी ही बातमी ऐकली आणि आनंदाने जयघोष केला. हे देवा, तुझे लाख लाख आभार. यशवंतच्या आयुष्यात जणू 2 चंद्र उगवले होते. हवेलीत आनंदाचा पूर आला. नेहाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. 2 मुलं? ती पुटपुटली. हे अशक्य आहे. यशवंत थरथरत्या हातांनी आपल्या मुलांना कुशीत घेत होता. एक उजव्या हातात आणि एक डाव्या हातात. दोन्ही जीव डोळे मिटून मोठी आवडत रडत होते. यशवंतला वाटले की त्याने संपूर्ण सृष्टीच आपल्या बहुपाशात घेतली आहे. त्यांचे चेहरे अगदी यशवंत सारखेच होते. तीक्ष्ण नाक आणि तेज कपाळ. यशवंतने वाकून एका मागोमाग एक दोघांच्या कपाळावर चुंबन घेतले. त्याचे अश्रू बाळांच्या गालांवर पडले. या हवेलीत स्वागत आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. तुम्ही येताच तुमच्या बाबांचा मान उंचावला आहे. तो बाळांना घेऊन आरुषीजवळ आत गेला. आरुषी पलंगावर थोकून पडली होती. तिचा चेहरा फिकट होता, पण डोळ्यातली ममतेची चमक संपूर्ण खोली उजळून टाकत होती. यशवंताने बाळांना तिच्या शेजारी झोपवले आणि प्रेमाने तिच्या कपाळाला स्पर्श केला. धन्यवाद आरुषी. आज तू मला जे दिलेस त्याची किंमत मी 7 पिढ्यातही फेडू शकणार नाही. आरुषी हसली. आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले. ही तुमची अमानत आहे यशवंत. मी फक्त ती जपून ठेवली, ती म्हणाली. हा भावनिक क्षण पाहून डॉक्टर आणि नर्सही हसल्या. थोड्या वेळाने आरुषी आणि बाळांना तयार केल्यानंतर कुटुंबियांना आत येण्याची परवानगी मिळाली. सर्वात आधी दादा ठाकूर आणि मोनिका जे आले त्यांनी बाळांवर नोटा उधळून नजर उतरवली. मग आत्या आणि नेहा यांची पाळी आली. नेहा पावले ओढत आत आली. तिची नजर यशवंतावर स्थिरावली होती, जो आरुषीच्या शेजारी बसून तिचा हात धरून होता आणि दुसऱ्या बाजूला 2 सुंदर बाळे शांत झोपलेली होती. हे एक परिपूर्ण कुटुंब होते. असा एक विचित्र चित्र ज्यात नेहासाठी कुठलीच जागा नव्हती. हे एक परिपूर्ण कुटुंब होते. असं एक चित्र ज्यात नेहासाठी कुठलीच जागा नव्हती. यशवंतने मान उंचावून नेहाकडे पाहिले. त्याच्या नजरेत ना टोमणा होता ना राग, तर फक्त विजयाची शांत स्मित रेषा होती. पाहिलंच नेहा? यशवंत सौम्यपणे म्हणाला. देव ज्याला हवा त्याला मान देतो. ज्याला तू अपूर्ण म्हटलेस, आज देवाने त्याला दुप्पट आनंद दिला आहे. नेहाच्या डोळ्यात लाजेपेक्षा जळजळ अधिक होती, पण आता ती काहीच करू शकत नव्हती. अभिनंदन, ती कसेबसे म्हणाली आणि तेथून निघून गेली. तिचा गर्व, तिचे सौंदर्य, तिच्या सगळ्या कट कारस्थानांना या 2 जीवांच्या आगमनाने कायमचा पूर्णविराम मिळाला होता. हवेलीत आनंदोत्सव सुरूच होता. मिठाया वाटल्या जात होत्या आणि बाहेर यशवंतच्या वारसांची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. रात्री उशिरा पाहुणे निघून गेले
आणि हवेली शांत झाली. त्या खोलीत फक्त यशवंत, आरुषी आणि त्यांचे 2 जीव जागे होते. थोड्या वेळाने बाळही शांत झोपली. आरुषी पलंगाच्या टेकाला बसली होती आणि यशवंत तिचे पाय दाबत होता. "यशवंत, तुम्ही काय करताय? कोणीतरी येईल." आरुषीने पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण यशवंतने तिचा पाय घट्ट धरला. "कोणी येणार नाही, आणि आलंच तर काय झालं? मी माझ्या पत्नीची सेवा करतोय," तो हसत म्हणाला. आरुषीचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. "तसं पाहिलं तर यशवंत, तुम्हाला नाही वाटत का की हे दोघं अगदी तुमच्यावर गेले आहेत? रागही तुमच्यासारखाच असेल त्यांचा." आरुषीने झोपलेल्या बाळांकडे पाहत म्हटले. यशवंतने भुवई उंचावली. "अगदी माझ्यावरच गेले पाहिजेत. सिंहाची पिलं सिंहासारखीच असतात." आणि मग त्याने खोडकर नजरेने आरुषीकडे पाहिले. "पण डोळे मात्र तुझ्यावर गेले आहेत." तीच निरागसता आणि तोच थोडासा भय. आरुषीने ओठ वाकडे केले. "मी भित्रे नाही." यशवंत हसला आणि पलंगावर तिच्याजवळ येऊन बसला. "मग त्या पहिल्या रात्रीची भीती आठवण करून देऊ का?" आरुषीने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला. "प्लीज यशवंत, त्या शापित दिवसाची आठवण काढू नका. मी तर फक्त..." यशवंतने तिचा हात धरून त्यावर हलके चुंबन घेतले. "मला माहीत आहे, मी फक्त छेड काढत होतो." मग तो गंभीर झाला आणि बाळांकडे इशारा केला. "माहीत आहे का आरुषी, जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की माझ्या आयुष्याचा उद्देश पूर्ण झाला. ही दोघे आपल्या प्रेमाची निशाणी आहेत, त्या कैदेची निशाणी जी तू तोडू इच्छित होतीस." आरुषीने यशवंतच्या खांद्यावर डोकं टेकवलं. "मी वेडी होते यशवंत. मला कल्पनाच नव्हती की तुमची कैद इतकी सुंदर असेल. आता तर तुम्ही मला सोडवायचे ठरवले तरी मी जाणार नाही." यशवंत हसत तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, "आता जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या जीवा, आधी तू फक्त माझी पत्नी होतीस, आता या 2 बदमाशांची आईही आहेस. आता तर शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे." आरुषी हसली. "हे देवा, जन्मठेप?" यशवंतने तिची नाक ओढली. "हो, जन्मठेप, बिना शर्त. आता तुला या दोघांची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांच्या बाबांचे नखरेही सहन करावे लागतील." आरुषीने बनावटी रागाने त्याच्याकडे पाहिले. "यांच्या बाबांचे नखरे तर मी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सहन करते. आता या मुलांची पाळी." यशवंतने तिच्या कानात कुजबुजले. "काळजी करू नकोस. मुलांना मी सांभाळेन. तू फक्त माझ्याकडे लक्ष दे." आरुषीचा चेहरा डाळिंबासारखा लाल झाला. "तुम्ही कधीच सुधारणार नाही." यशवंत हसत म्हणाला. "मी सुधारलो तर यशवंत ठाकूर कसा राहीन?" बाहेर चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता आणि खोलीत प्रेमाची चांदणी पसरली होती. यशवंत आणि आरुषीने एकमेकांचा हात धरला आणि आपल्या बाळांकडे पाहिले. गैरसमज आणि कटकारस्थानांच्या वादळातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता शांत किनाऱ्यावर येऊन थांबला होता, जिथे फक्त प्रेम, विश्वास आणि आनंद यांचेच राज्य होते. जळजळ आणि जगाची कुजबूज त्यांच्या छोट्याशा स्वर्गात आता अर्थहीन झाली होती, कारण यशवंतची कैद आरुषीसाठी आता जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर ठिकाण बनली होती. प्रेम आणि विश्वासाच्या नात्यात संशय हा सर्वात मोठा विषारी साप असतो. एखाद्या गैरसमजाने किंवा बाहेरील कुजबुजांनी मनात रुजलेला संशय कितीही छोटा वाटला तरी तो नात्याच्या मुळांना खोलवर पोहोचून पूर्ण वृक्षच उखडून टाकू शकतो. पण जेव्हा 2 मनं खऱ्या प्रेमाने एकमेकांकडे वळतात तेव्हा तो संशय मेणासारखा वितळून जातो आणि त्याच्या जागी अविभाज्य विश्वास, समर्पण आणि एकमेकांसाठी जन्मठेपेची कैद निर्माण होते, जी कैद खरं तर सर्वात सुंदर स्वातंत्र्य असते. तर मित्रांनो, आजची आमची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक करा. अशाच गोड आणि रोमॅन्टिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. मित्रांनो, कथेला एक लाईक आणि एक प्रेमळसा कमेंट नक्की करा. तेच आमच्यासाठी मोठे प्रोत्साहन असते. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नव्या गोड रोमॅन्टिक कथेसोबत. धन्यवाद.